आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणून मी ठरवलं की आता गावाकडेच राहायचं. आणि तसंही तायडीच्या लग्नाला हवा तेवढा पैसा जमलाय. सरपंचाने त्याचा तगादा वापस घेतलाय कर्जाचा. मग मीच विचार केला, एवढ्या मोठ्या शहरात राहून दगदग करून काय उपयोग आहे. जावं गावाला, आपल्या आई सोबत राहावं, बाकी काही नाही. आता तू कारणच असं सांगितले की मी माझ्याकडे निरोप देण्यापलीकडे पर्यायच नाही. तू तुझ्या गावाला, आपल्या माणसांकडे, आईकडे. मुलींचं ना असंच असतं, म्हणजे माहेरच्या अंगणात चिवचिव करायची आणि लग्न करून सासरी गेलं की त्यांचं अंगण सजवायचं. एका क्षणात पण फरक होत. तू तुझ्या आईकडे एक सांगू का मॅडम, गावाकडे जायची, आईकडे जायची ओढ आहेच, पण इथनं पाय निघत नाहीये हो. असं वाटतंय मावशीला सोडून आईकडे चाललीये. मॅडम, तुम्ही खूप सांभाळलाय, मला खूप माया लावलीये. हॉस्टेलवर असताना आईची गरज भासू दिली नाही. जगासाठी तुम्ही कितीही कडक शिस्तीच्या असल्या ना तरी मला माहितीये तुमचं मन कापसासारखं मऊ आहे. तुम्हाला कसं थँक्यू म्हणू ना हेच समजत नाहीये. हे वेडाबाई, म्हणजे मावशी म्हणून नातं जोडते आणि थँक्यू म्हणून एका क्षणात फरक. कधी कधी जाणार आहेस? आज. आज? आज रात्रीच्या एसटीने. मॅडम, माझा काही हिशोब राहिला असेल ना तर तो काढून ठेवा. मी जाताना देते. ओ मॅडम,
काय काम आहे? कोणाला भेटायचंय? मला नमिता मॅमला भेटायचंय. त्यांची आज पार्लरची अपॉइंटमेंट होती. मी पार्लर मधून आली. असं काय? मग ठीक आहे. याचं काय आहे ना मॅडम, लग्नाचं फंक्शन आहे ना, माणसांची ये जा चालू असते. हे मीडियावाले वेळ बघून कधी आज घुसतील सांगता येत नाही, म्हणून चौकशी करावी लागते, बाकी काय नाही. मी जाऊ आता? हो जा ना, तुम्हाला अडवून कसं चालेल, जा जा. हे बघा, मी सगळे फॅब्रिक्स, त्याच्यावरचे डिझाईन्स आणि त्याच्यावरचं वर्क सगळं नीट चेक करेल हा, मगच घेईल मी. नमिता मॅम, मला तुमच्याशी बोलायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. एक्सक्यूज मी, कोण आहेस तू? आणि तुला काय महत्वाचं बोलायचंय माझ्याशी? आत कशी आलीस तू? वॉचमॅन, वॉचमॅन. ही जेसी माझी असिस्टंट आहे. ज्यासाठी मी इथे आलोय त्याच कामासाठी ती आली. हो ना जेसी, म्हणजे तू याच कामासाठी आलीस ना. पण डोंट वरी, ज्यासाठी तू आली आहेस ते काम मी केलंय. आणायचे मी इकडे आलोच होतो, तो मी केलंय काम. आणि थँक्यू, वेळात वेळ काढून आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्याबद्दल थँक्यू. इट्स ओके. निघूयात आपण, इथलं काम झालं. मणी सर, मणी सर, चल चल चल, मी सांगतो तुला. मी मणी सर, मणी सर, तिच्याशी बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हो, कळत त्याआधी कसं आपलं नाही? बोलणं मला महत्त्वाचं कळलं आहे. पाहिजे. मणी सर, मणी तुला सर, कळत कसं नाहीये जेसी? मी तुला काय सांगितलं होतं, या लग्नात आडकाठी आणू नकोस. जेसी अगं, ही नमिता, हिला कुलभूषण बद्दल माहित नसेल का? मी आता बोललोय तिच्याशी, स्वतः बोललो. कुलभूषण बद्दल इत्यंभूत माहिती तिला, तरी सुद्धा ही लग्नाला तयार झाली. म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुला? पण कशावरून तिला सगळं सत्य माहिती असेल? तुम्ही तिच्याशी तसं क्लिअर बोललायत का? ते जाऊ देत, पण ना मी या नमिता समोर कुलभूषणची कुंडली उघडी करणारच. मी एवढ्या स्वस्तात सोडणार नाहीये त्याला. अरे कसलं सत्य जेसी? हे बघ, हे सत्य तू मांडल्यानंतर स्वतः अडचणीत येशील, हे कळतंय का तुला? आय नो, मला मान्य आहे सगळं, आणि मला हेही कळतंय की तुम्ही काळजीपोटी बोलता. स्वानंदीचे चांगले फ्रेंड आहात म्हणून तिची काळजी वाटते तुम्हाला. पण मी काय करू? हे माझं प्रोफेशन आहे. हे असं धमक्या वगैरे येणं ना माझ्यासाठी खूप कॉमन. आणि दरवेळेस जर का मी अशी घाबरून बसले ना तर कसं होईल? ऍग्री, मला सगळं मान्य आहे. सत्य लोकांसमोर मांडणं हे तुमचं प्रोफेशन आहे. पण हे असं हेरगिरी करून स्वतःसोबत आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा अडचणीत टाकणं हे चुकीचं नाही का? हे बघ, ट्राय टू अंडरस्टँड. मी काय म्हणतोय ते शांतपणे विचार कर, म्हणजे तुझ्या सगळं लक्षात येईल. मी शांतपणे विचार केला मणी सर, आणि मी काय करायचं काय नाही ना हे तुम्ही मला सांगू नका. मला समजतं, आणि प्लीज माझ्या कामात इंटरफेअर करू नका. नमिताला सत्य सांगायची चांगली संधी आली होती माझ्या हातात, तुमच्यामुळे ती गेलीये. आणि तुम्हाला इथे वेळ वाया घालवायची गरज नाहीये. जाऊन त्या स्वानंदीला कन्व्हिन्स करा, तिला समजवा. स्वानंदीला का, तिला का कन्व्हिन्स करू मी? स्वानंदी मुंबई हॉस्टेल आणि आपल्या सगळ्यांना सोडून पुन्हा साखरगावला परत निघाली. काय नाही, असं अचानक काय काय झालंय? ते मला काही माहिती नाही. ती तिच्या आईसोबत काल कॉलवरती बोलत होती तेव्हा मी ऐकली. मी तिला समजवण्याचा, थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम. आणि काल तुम्ही मला गाडीत विचारत होता ना की स्वानंदी काय म्हणाली, ती खरंच असं म्हणाली का? आणि ते मला विचारण्यापेक्षा ना तिला स्वतः जाऊन विचारायची वेळ आली. म्हणून म्हटलं, इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा ना तिला जाऊन समजावा, तिला विचारा. आणि तुमच्या हातात वेळ फार कमी आहे, कारण ती आज रात्रीच्याच गाडीने साखरगावला परत निघाली.
गाडीलाही आत्ताच बंद व्हायचं होतं. दादा, मेस मावशी तुम्हाला आत बोलावती. बरं. स्वानंदी, मग स्वानंदी कसं वाटतंय? शेवटी हरलीसच ना. मी काय म्हणाले होते, या संचिता समोर जिंकणं तितकं सोपं नाही आहे ग. आणि तुला खरं सांगू, तू उगीच वेळ वाया घालवत होतीस. आधीच जर घरी परत गेली असतीस तर इतका त्रास झाला असता का सांग मला? संचिता मॅडम, मी इथून निघून जावं हेच हवं होतं ना तुम्हाला? हो, तुमच्या मनासारखं होतंय की मग व्हा की खुश. हे वेडे, स्वानंदी वेडी आहेस का ग? की नजर कमी आहे तुझी? दिसत नाही तुला? अगं खुशच आहे मी, खूप खुश आहे. माझ्या चेहऱ्यावर हा जो ग्लो आहे ना, तो तू जाणार आहेस म्हणूनच आलाय. आणि या खुशीत मी पार्टी करणार आहे. तीही एकटी नाही हा, मी आणि सुजी, आम्ही दोघे मिळून पार्टी करणार, तेही आमच्या फेवरेट क्लब मध्ये. आणि स्वानंदी लिहून घे माझ्याकडून, सुजितला तुला विसरायला 5 मिनिटं पण नाही लागणार. संचिता मॅडम, मला माहिती आहे की, आणि सुजित सरांनी मला लक्षात ठेवावं असं मला बी वाटत नाही. हो, पण मला एक कळत नाही, तुम्ही का तुमचं डोसकं उघड दगडावर आपटून घेतलंय? सुजित सरांमध्ये मला ना या आधी इंटरेस्ट होता ना इथून पुढे असणार आहे. आणि हा, मला जर का असं वाटत असेल की मी तुम्हाला घाबरून मुंबई सोडून चाललीये, तसं नाहीये बरं का. अहो, माझं इथलं काम संपलं म्हणून मी गावाला चाललीये. त्यामुळं तुम्हाला काय विचार करायचा तो करा. तुमची जीत माझी हार, तसं तर तसं. पण खरंच मला काही बी फरक पडत नाही. हे तू कितीही आवडलास ना, तरी तू हरलीयस आणि मी जिंकलीये, कळलं तुला? मी जिंकलीये स्वानंदी, हे डोक्यात फिट करायचं ना तू, आणि फुटायचं इथून. पुन्हा मागे वळून सुद्धा बघायचं नाहीस तू. निघ. बरं बाबा, तुम्ही जिंकलात, मी हरले, तसं तर तसं. संचिता मॅडम, तुम्हाला हेच हवं होतं ना, मी शहर सोडून गावाला परत जावं, म्हणजे सुजित सरांचा आणि माझा काही संबंध येणार नाही. होतंय की मग तुमच्या मनासारखं. आणि आत्ता ना तुम्हाला असं कुठलाही बहाणा शोधून हॉस्टेलमध्ये राहायची गरज पडणार नाही. असं सारखं मला कसं अडचणीत आणायचं, खूप विचार करून प्लॅनिंग करायची गरज पडणार नाही. तुम्ही एक का नाही करत? हो, तुम्ही ना हे सगळं सुजित सरांना जाऊन सांगा. तुमच्या मनात काय सगळं सांगून टाका, तुमचं मन मोकळं होईल. तुम्हीच म्हणालात ना,
सुजित सरांना मला विसरायला 5 मिनिटं बी लागणार नाही. कुणास ठाऊक, हो ते तुमच्या प्रेमाचा स्वीकार करतील, तुम्हाला होकार देतील आणि मग तुम्हाला हवं तसं सगळं नीट होईल. पण मला ना ह्या सगळ्यात काही बी इंटरेस्ट नाही. तुम्ही सुखानं संसार करा. संचिता मॅडम, हो आतापर्यंत जे काही बी घडलंय ना ते मी विसरून जायचं ठरवलंय. जमलं तर तुम्ही बी विसरून जा. काळजी घ्या. सुजित सर, तुम्ही? सुजित, तू काय करतोयस तिथे? मी स्वानंदीला सरप्राईज द्यायला आलो. सरप्राईज? हो, कसलं सरप्राईज? मी मुंबई सोडून चालली आहे. म्हणून तर सरप्राईज द्यायचंय. आणि 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 तू काही एक मुंबई सोडून वगैरे जात नाहीयेस. ओके, ए कमॉन, आपण असं उभ्या उभ्या बोलत राहणार आहोत का? मला तुला सरप्राईज द्यायचं. आय एम एक्साइटेड. कमॉन, चल 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 चल. अहो ऐका की माझं. सुजित सर, सुजित सर, हो ऐका की माझं. अहो कुठं घेऊन चाललंय तुम्ही? तुला सांगितलं ना मी सरप्राईज आहे. ये ना तू, चल. हो सुजित सर ऐका ना माझं. अहो मला खरंच नाही जमायचंय. लई काम आहेत, सामान बांधायचंय, रातच्याला बस आहे माझी. खरंच नाही जमायचं. नो वे, मी आता तुझं काही ऐकून घेणार नाहीये. प्लीज एकदा चल माझ्यासोबत. प्लीज चल चल. अहो खरंच ऐका. चल की. अहो अगं एवढ्या वेळात आपण पोहोचलो असतो. चल बस. चल 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 चल. कमॉन 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 कमॉन. येस. सुजित सर, झालं 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 झालं. काय करताय तुम्ही? झालं. स्वानंदी, आता मी 3 पर्यंत मोजेन, मग तू डोळे उघडायचेस. 1 2 आणि 3. सी. सुजित सर काय आहे हे? हेच तर सरप्राईज आहे. स्वानंदी, तुझं नव्यानं आपल्या कंपनीत स्वागत आहे. ये. माझी बस आहे, मला उशीर होतोय. म्हणूनच म्हणतोय उशीर होतोय. पटापट चल. हे बघ शांत हो. तुझ्या मनात आता जी भीती आहे ना, तसं माझ्या डोक्यातही नाही. मी हे फक्त आणि फक्त तुझा बॉस म्हणून तुला सांगतो. चल. पण कुठे? या पाक्यांवरनं चालत चल. तुझं सरप्राईज तुझी वाट बघते. अरे किती विचार करते. चल, एवढं काही नाही. कम ऑन, ये. भाऊ पण हे सांगितलं ना सरप्राईज आहे. चल. ऐका माझं. सुजित सर, ऑफिस मध्ये कोणीच नाहीये. हो, आज आपल्या कंपनीत हाफ डे असतो. विसरलीस? हो सर, पण काय आहे तुमच्या डोक्यात नेमकं? स्वरंदी, खूप प्रश्न पडतात तुला. सांगतो ना मी. तू ये. चल चल. कमॉन कमॉन. ये 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 ये. काय काय? काही आठवतंय का? स्वानंदी, तू इथं काम करायला लागलीस तेव्हा तू इथं बसायचीस. ही तुझी काम करण्याची पहिली जागा. आणि
हे पहिलं मशीन. स्वानंदी, तुला माहितीये कितीतरी वेळा केबिन मधनं मी डोकावून बघायचो की तुला काम जमतंय ना, तुला काम येतंय ना, बरोबर काम करतेस ना तू. आय नो तुला माझ्या फिलिंग्स बद्दल मी बोललेलं नाही आवडत, पण तुला खरं सांगू, आज मी ते सगळं नाही बोलणार. आज मी तुझा बॉस म्हणून तुझ्या बरोबर आपलं नाही, तुझं फ्युचर डिस्कस करणार आहे. माझं फ्युचर म्हणजे ये इथे बस. हो ये बस 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 आहे, उशीर होतोय, लवकर ये बस. गुड. म्हणजे स्वानंदी, तू जर का आपली कंपनी जॉईन केलीस तर आपण दोघे मिळून ही कंपनी ग्रो करू. आणि मला खात्री आहे एक काळ असा येईल की सरपोतदार टेक्सटाईल सुजित स्वानंदीमुळे ओळखलं जाईल. सुजित सर, पण ते कसं शक्य आहे? ते शक्य आहे. स्वानंदी, तू कस्टमाइज डिझाईनचं डिपार्टमेंट सांभाळ, बाकीचा बिझनेस, मार्केटिंग, बाकी सगळं मी सांभाळ. स्वानंदी, तू फक्त एम्प्लॉई म्हणून नाही तर माझी बिझनेस पार्टनर म्हणून मला जॉईन करावंस ही ऑफर तुला देतोय मी आज.